बैलगाड्याचा छंद जोपासतो? बैलगाड्याचा छंद हा आमच्या पिढ्यानपिढ्याचा छंद आहे. आमच्या वडिलोंपारचा हा छंद जोपत असताना आमचे वडील कैलासवासी सोपानराव भाऊसाहेब बोगाडे यांना खरं पाहिलं तर आम्हाला खरं पाहिलं तर त्यांना आम्ही 4 मुलं आणि ते आम्हाला चुलते नाही, ते एकटेच. आणि हे करत असताना आपल्या शेतीचा व्यवसाय करून जुन्या काळामध्ये खरं बैलगाडा आपला चैत्र माही पौर्णिमा जवळचे घाट करायची आणि त्याच्यानंतर आपला शेती अतिशय मग त्यातमध्ये पूर्वी नांगर असायचा, लोखंडी पलटी नांगर, मग आपल्या पाळी गोपाळी आणि पाभार असायची. त्याच्या मग नवीन आपली अशी वासरं दिसतात बघा आमच्या दावणीला, हे आपल्या फराटाला चालायची. आत्ताच्या काळामध्ये फराट हा खरं पाहिलं तर आपल्या ह्या नवीन पिढीला हे फराट कायला म्हणतात, पाभार कायला म्हणतात, चाडं कायला म्हणतात, हे खरं आपल्या आत्ताच्या पिढीला दिसत नाही. आणि हे जुन्या खरं आमच्या वडिलांनी हा छंद आम्हाला जोपासून दिला आणि त्यांचंच परंपरा आणि त्यांच्या पुण्याने आम्ही खरं धंदा व्यवसाय करत असताना हा बैलगाडा जोपत असताना आणि आम्ही कधी मागाचा बैल घेतला नाही. आमच्या वडिलांना सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूर, सांगोला, खरचुंडी ह्या ठिकाणहून बैल आणायची, लहानाची मोठी करायची. आणि आजसुद्धा हे जे तुम्हाला म्हैसूर जातीचे बैल दिसतात हे आम्ही कर्नाटकहून खरं पाहिलं तर त्या ठिकाणी जाऊन ही आणल्यात. आणि छोटं जे आत्ता जे बच्चे दिसते हे सुद्धा तिकडनं सांगोल्याहून ह्या ठिकाणी आणले. आणि ह्या घोड्या दिसतात दोन्ही आमच्या, हे एकीचं नाव आहे लक्ष्मी आणि एकीचं नाव आहे राणी. ह्या खरं पाहिलं ते आमच्या लक्ष्मी आहेत. आणि घोडी एखादी जर दावणीला चांगली लागली तर मग ते खरं पाहिलं त्या कुटुंबाचा भरभराट पण होतो. असं आम्हाला ह्या आमच्या घोड्यांच्या माध्यमातून अनुभव आला आहे. आणि मी खरं पाहिलं तर तुम्ही आज सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून सर्व खरं राजकारण करत असताना गावचं चेअरमनपद असन, सरपंचपद असन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरं पाहिलं तर संचालकपद माझ्याकडे आल्यापासून शेतकऱ्यांचं हित हे जोपासत असताना मग त्याच्यामध्ये बैलगाड्यांचा खरं पाहिलं तर हे छंद जोपासत असताना आमचे बंधू माणिकराव बोगाडे, आम्ही 4 भाऊ आहे, बाजीराव, राजू, माणिक आणि आमची मुलं, यांना सुद्धा हा धंदा व्यवसाय बघून हा अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या ह्या जनावरांना अतिशय मुलांप्रमाणे जीव लावतात. मग त्यांना वेगवेगळा खुराक असन, वेगवेगळे त्यांना सगळं आम्ही आता तुम्ही सगळं पाहताय, ह्या त्यांना आपल्या म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे खरं पाहिलं त्यांची जोपासना केली जाते. आज खरं पाहिलं तर घाटामध्ये नेला का मग सर्व त्या ठिकाणी मित्रमंडळी असतात, सर्व गावची मित्रमंडळी आणि पाहुणे मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. आणि गाडा बैलाचं वैशिष्ट्य साहेब असे का आज आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही हा बैलगाड्याचा छंद जोपत असताना मग सर्व बैलगाडा मालक आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण ही मंडळी अतिशय घरी येतात. आपलं घरी येऊन खरं पाहिलं तर प्रत्येक सुखादुःखामध्ये खरं ते आपल्या भावाप्रमाणे आम्हाला आमची विचारपूस करतात. आणि हे करत असताना आम्हाला आज असं दिसून येतं, आमचे नातेवाईक असतील, आमचे बैलगाडा मालक असतील, गाडा शौकीन असतील, ही सर्व मंडळींनी आजच्या माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणामध्ये आज जिल्हा परिषदच्या ह्या गटाच्या आमच्या सुनबाई दीप्ती प्रसाद बोगाडे ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. आणि त्यांचं खरं पाहिलं तर लाख मोलाचं सहकार्य आम्हाला आज ते पाहायला मिळते. हे कधी खरं पाहिलं तर विसरणारी ही गोष्ट नाही आहे. आणि आम्ही एक सामान्य कुटुंबामधून एक धंदा व्यवसाय करून शेतीची जोड ही खरं जोपासत असताना मग बैलगाडा असन, आमचा धंदा व्यवसाय असन, आमचं खरं पाहिलं तर एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब जोपासत असताना आज ह्या काळामध्ये कुटुंब एकत्रित दिसत नाही आहेत, कुठंतरी तुम्हाला हे पाहायला भेटतात. हे तुम्ही इथं आलात, हे तुम्ही सगळं हे पाहिलं आहे. आणि हे वैभव खरं पाहिलं तर आमचं आल्यावर घर कोणी पाहत नाही आहे. पहिलं आलं का तुमच्या बैल कशी आहेत, घोडी कशी आहेत, आतमध्ये सुद्धा गोठ्यामध्ये गिरगाई आहे, गावरान एक गाई आहे, म्हशी आहेत, हे सर्व. आणि तुम्ही पाहिलं आमचा देवा म्हणून एक आता छोटा आपला कुत्रा म्हणून त्या बाजूला पण एक आहे. हे सगळं पाहताना मग पार कुत्र्या मांजरांपासून हे खरं पाहिलं तर आणि अजून आमच्याकडं जुनी अवजारं सगळं आमच्याकडं आजही पण आमचे बंधू पाभार ही आमच्या शेतामध्ये चालती. अवजारांचं साया हे खरं वापर आम्ही पण करतो. पण बैलांचं सुद्धा एक आनंद आम्ही मग बट्ट्याची नांगरी असेल किंवा पाभार असेल, ही खरं पाहिलं तर आनंद घेण्याकरता हे आम्ही शेतामध्ये हे खरं त्याची सुद्धा आम्ही जुनी परंपरा अजून ही ठेवलेली.
आज तुम्ही आमच्याकडे आला आणि आमचा एवढा खरं पाहिलं तुम्ही विचारपूस केली. तुम्ही पत्रकार नव्हे, ते माझे जुने सर्व मित्र आहात. त्याच्यामुळं तुमचं खरं पाहिलं तर आमच्या बोगाडे परिवाराकडून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या आमच्या बोगाडे परिवाराकडून खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे यांच्या वतीनं सर्व बैलगाडा मालक, नातेवाईक आणि इच्छुक उमेदवार, आत्ताच्या उमेदवार आमच्या सुनबाई शिवसेनेच्या मशाल चिन्ह घेऊन ह्या गटामध्ये उभे आहेत, त्यांच्या वतीनं आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्याला खरं पाहिलं तर मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आलात, तुमचं आभार. आणि आम्हाला तुम्ही एवढी संधी दिली आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, मी पुन्हा एकदा तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.